भाऊसाहेबांची खडू, गाडगे महाराजांची झाडू आणि तुकडोजी महाराजांची खंजेरी यांच्या कर्मभूमीला प्रणाम करून मी विशाल अर्चना रावसाहेब सोनवणे भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षपूर्ती दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क यांना भारताची मॅग्ना कार्टा म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे आपण USA कडून घेण्यात प्रेरणा घेऊन आपल्या भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि भारतीय संविधानामध्ये असलेली राज्यनीती निर्देशक तत्व एकाच नाण्याची दोन बाजू आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि या मूलभूत हक्काचा विचार करता मूलभूत हक्काचे 7 गट आहेत. त्या 7 गटामध्ये समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, संपत्तीचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क व घटनात्मक उपायांचा हक्क असे 7 गट आहेत. त्यापैकी जो संपत्तीचा हक्क आहे तो जो गट होता तो 44व्या घटनादुरुस्तीने भाग 3मधून काढून भाग 9मध्ये टाकून त्याला कलम 300A अन्वये त्याला लीगल राईट कायदेशीर हक्क म्हणून ओळखण्यात येतात. म्हणजे जर एखाद्याचा कायदेशीर हक्क जो आहे म्हणजे जो संपत्तीचा हक्क आहे त्याबद्दल आपण न्यायालयामार्फत दाद मागू शकत नाही. त्यानंतर जे बाकीचा जो शेवटचा जो घटनात्मक उपायांचा हक्क आहे तो घटनात्मक उपायांच्या हक्कामध्ये सांगितल्याप्रमाणे वरचे जे अधिकार आहेत किंवा हक्क आहेत त्यांच्या जर उल्लंघन करण्यात आले किंवा त्यांच्या जर हक्कावर जर गदा जर आली तर न्यायालयामार्फत सर्वोच्च न्यायालयामार्फत आपण त्या हक्का पुनर्प्राप्त करून घेऊ शकतो. ते सर्वोच्च न्यायालयामार्फत जर आपल्याला ते पुनर्प्राप्त करायचे असले तर कलम 226 अन्वये आपण ते पुनर्प्राप्त करू शकतो किंवा उच्च न्यायालयाअंतर्गत आपल्याला जर ते पुनर्प्राप्त करायचे असले तर कलम 32 आपल्याला ते पुनर्प्राप्त करता येते. जर यांचा जर विचार जर केला तर भाग 3मध्ये असलेले कलम 12 ते 35मध्ये हे हक्क समाविष्ट आहे. याचं जर वैशिष्ट्य अशा प्रकारे आहे हे हक्क जे आहेत यामध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे हक्क आहेत त्याची काही वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी हे सगळ्यात विस्तृत भाग आहे. त्यानंतर भारतीय संविधानामध्ये असलेले हे मूलभूत हक्काचा जो पार्ट आहे तो सर्वात विस्तृत भाग आहे. त्यानंतर विश्लेषणात्मक आहे. त्यानंतर ते न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची दाद मागण्यासाठी जाऊ शकतो. याचा विचार करता जर आपल्याला जसं जर ह्या हक्कावर जर गदा जर आली तर आपण कोणाबाबतीत याबद्दल न्यायालयामार्फत आपण आव्हान देऊ शकतो. तर याची विश्लेषण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की मूलभूत हक्कावर जर गदा जर आली तर किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीने जर त्याचं उल्लंघन केलं तर ते राज्यसंस्थेमध्ये असणाऱ्या परिभाषेत जर तो व्यक्ती जर बसत असेल तर आपण त्याबद्दल त्यांची न्यायालयामध्ये आपण त्याबाबत आवाहन करू शकतो. राज्यसंस्थेचा विचार केला तर घटक राज्य आणि संघ राज्य किंवा सार्वजनिक कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी ज्यांना कोणताही सरकारी भत्ता मिळत असेल अशांचा समावेश या राज्यसंस्थेच्या परिभाषेमध्ये होतो. राज्यसंस्थेच्या परिभाषेमध्ये झालेल्या घटक राज्यामध्ये असणारे कार्यकारी व कायदेविषयक अंग व त्यानंतर तसेच संघ राज्यामध्ये असणारे कायदेविषयक व कार्यकारी अंग यांना आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकतो. एखाद्या हक्काचा जर उल्लंघन केल्यास आपण त्यांना आव्हान देऊ शकतो. जर आपण विचार केला तर याचं विशेष अशा प्रकारे आहे मूलभूत हक्कांचं याची घटनादुरुस्ती आपण करू शकत नाही. घटनादुरुस्ती करताना याची विशेष तरतूद पाहिजे. जसं की समजा जर मूलभूत हक्कामध्ये जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर ते कोणत्याही एखाद्या साध्या दुरुस्तीनं चालत नाही. त्यामध्ये सांगितलेले विशेष घटनादुरुस्ती करावी लागते आणि त्यामध्ये विशेष बहुमत असण्यासाठी त्यानंतरच आपण हे करू शकतो. त्यानंतर कलम 19मध्ये सांगितलेले 6 स्वातंत्र्य आहे. जर स्वातंत्र्याचा हक्क जो आहे ना त्यामध्ये 6 स्वातंत्र्य सांगितलेले आहे. त्या 6 स्वातंत्र्यापैकी जो 6 स्वातंत्र्य आहे त्या 6 स्वातंत्र्यामध्ये जर आपल्याला जर एखादं काही विशेष जर वाटलं की आपल्यावर कोणा जर उल्लंघन केलं आहे हक्काचं तर आपण ते न्यायालयामार्फत परत दाद मागून पुन्हा हे करू शकतो. हा जो भाग आहे तो मूलभूत हक्क हे माणसाचे नव्हे तर कायद्याचे शासन प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. कोणताही नागरिक स्वतंत्र आहे तो त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संचाराचं स्वातंत्र्य आहे, व्यापाराचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य कलम 19मध्ये सांगितल्याप्रमाणे असते. जसे की प्रत्येकाला मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे तसेच काहींना सर्वांना मूलभूत कर्तव्यसुद्धा देण्यात आलेले आहे. मूलभूत कर्तव्यापैकी बालकामगार हे करण्यात नाही आली पाहिजे. त्यानंतर 2 नंबर जर झालं तर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करण्यात आला पाहिजे. एखादा जर विशेष जो माजी फौजदार असला किंवा एखादा सैनिक असला देशाचा त्याबद्दल आदर असला पाहिजे. त्यानंतर अशी काही कर्तव्याची यादी आहे. जसं की मूलभूत हक्काची कर्तव्याची यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे
अजून काही आपले जे स्वतः जे नैतिक मूल्य असतात त्या नैतिक मूल्याचा वापर करून आपण त्यांना आपले कर्तव्य समजले पाहिजे. जसं की जर एखादा शेतकरी जर असेल तर शेतकऱ्याने त्याचं काम करणे हे सुद्धा कर्तव्यामध्येच येतं. एखादा डॉक्टर असेल, एखादा सैनिक असेल, एखादा वकील असेल, त्यांनी त्यांच्या पेशेमध्ये दिलेली सेवा म्हणजे हे त्यांचं कर्तव्य आहे. हे नैतिक मूल्याचा विचार करता कर्तव्याची यादी करता आपल्याला हे दिसून येते. त्यानंतर जर एखादा विद्यार्थी बघितला, विद्यार्थ्याचं कर्तव्य काय असतं, शिक्षण घेऊन वैज्ञानिक क्षेत्रामध्ये नवीन प्रयोग घडवून आणून ते आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करायचं, हे सुद्धा त्यांचं मूलभूत कर्तव्य असतं. शेतकऱ्याचं कर्तव्य असतं की शेतामध्ये धान्य पिकवायचं आणि त्या धान्याच्या मोबदल्यात आपण थोडेसे पैसे घेऊन या पूर्ण जगाला आपण अन्नधान्याने समृद्ध करायचं, हे शेतकऱ्याचं कर्तव्य असतं. डॉक्टरांचं कर्तव्य असतं की सगळ्यांना सुख समृद्धीने नांदेल असं सगळ्यांचं आरोग्य ठेवायचं. त्यानंतर वकिलांचं कर्तव्य असतं की सामाजिक बांधिलकी कशी ठेवता येईल आणि संविधानामध्ये सांगितलेली समता, एकता, बंधुत्व भावना ही आपल्याला सर्वांमध्ये कशी पेरता येईल याचा आपण विचार करायचा. शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं देशाचं नाव मोठं करायचं, यांना आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो. मूलभूत कर्तव्यांचा विचार केला आपण प्रथमतः बघितलेले जे 6 जे कर्तव्य आहेत ते कर्तव्यांचा विचार आपण करतो. आणि त्यानंतर जे नैतिक कर्तव्य म्हणून जे आपण स्वतःमध्ये जे कोणत्याही यादीमध्ये नाही पण आपण आपले स्वतः नैतिकतेने माणुसकीने आपण जे कर्तव्य पार पडतो त्यांना नैतिक कर्तव्य असे म्हणतात. त्यानंतर जर विचार केला तर भारतीय संविधान हे प्रत्येकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते आणि त्यामध्ये जो विशेष भाग जो आहे तो मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्काबद्दल आपण कुठेही दाद मागू शकतो. त्यानंतर जो शेवटचा जो हक्क होता घटनात्मक उपायांचा हक्क, त्यामध्ये जे सांगितलेले असतात जर एखाद्या मूलभूत हक्कावर जर गदा जर आली तर त्याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये त्यामार्फत आपण दाद मागू शकतो किंवा एखाद्या कोणत्याही व्यक्तीला आव्हान देऊ शकतो. आव्हान देताना करण्याबद्दल यामध्ये काही रिट्स दिलेले आहे, अधिकार दिलेले आहेत. जर तो हक्क जर एखाद्याने उल्लंघन केला तर त्याबद्दल आपण त्याची दाद मागू शकतो. त्यामध्ये प्रथमतः येतं प्रोहिबिशन, त्यानंतर सर्टिओर आहे, त्यानंतर क्यू वॉरंटिओ, त्यानंतर मॅन्डामस, त्यानंतर हिबिस कॉर्पियस. हिबिस कॉर्पिसमध्ये सांगितलेलं बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे एखाद्याला जर विनाकारण जर आपण अटक करत असेल तर 24 तासाच्या आतमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर करणे, त्याला म्हणतात हिबिस कॉर्पस. त्यानंतर मॅन्डामस म्हणजे एखाद्याला कायद्यामध्ये राहण्यास सांगण्यासाठी त्याला मॅन्डमस म्हणतात. त्यानंतर येतं प्रोहिबिशन म्हणजे लोअर कोर्ट जर समजा एखाद्या वरील न्यायालयाचं जर काम पार पडत असेल तर त्यांना त्यांच्या लिमिटमध्ये राहण्यासाठी प्रोहिबिशन ही लिमिट असते की त्यांनी त्यांचे कायद्याच्या अंतर्गतच त्यांनी त्यांचे दाखले करण्यात यावे. त्यानंतर जो असतो जो सर्टिओर आहे म्हणजे जर एखाद्याने जर समजा लोअर कोर्टने जर एखाद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर घेतला तर तो बाद ठरवण्याचा निर्णय जो असतो तो सर्वोच्च न्यायालयाचा असतो किंवा वरील सत्र न्यायालयाचा असतो. त्यानंतर जे असतं ते क्यू वॉरंटिओ म्हणजे जर एखादा व्यक्ती जर कारण नसताना किंवा काही लाच देऊन किंवा काही एखाद्या दुसऱ्या प्रकारे गैरप्रकारे जर एखाद्या पदावर जर हजर असेल तर सर्वोच्च न्यायालय किंवा एखादं न्यायालय त्याला दाद मागू शकतं किंवा त्याला उत्तर विचारू शकतं की बाबा तू कोणत्या कारणाने इथं ह्या पदावर हजर आहे. त्यांना ते विचारण्याचा जो अधिकार असतो तो क्यू वॉरंटिओ म्हणून असतो. म्हणजे ह्या रिट्सच्या अधिकाराने त्यांना ते मिळत असतं. त्यानंतर हे जे जसं की मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहे, तसेच राज्यनीती निर्देशक तत्त्वसुद्धा आहे. राज्यनीती निर्देशक तत्त्वामध्ये सांगितल्याप्रमाणे हे म्हणजे सरकारची अशी काही धोरणं असतात की कोणत्या दिशेने राज्याला न्यायचं म्हणजे त्यांची काही धोरणं आखलेली असतात. जर आणीबाणीच्या वेळी जर समजा एखाद्या वेळेस आणीबाणीच्या वेळी मूलभूत हक्कांचा आपण विचार करता आणीबाणीच्या वेळेस आपण 20 आणि 21 वगळता सर्व जे अधिकार आहेत ते आपण स्थगित करू शकतो. पण बाकीचे जे अधिकार आहेत 20 आणि 21 तो आपण अधिकार किंवा मूलभूत हक्क कोणत्याही आणीबाणीच्या वेळेस आपण तो स्थगित करू शकत नाही. तसंच राजनीती निर्देशक तत्त्व असतं. राजनीती निर्देशक तत्त्वाच्या यादीमध्ये जे काही येतात त्या यादीमध्ये आलेले म्हणजे त्यामध्ये जर समजा संपत्तीचा अधिकार एखाद्याचा आडवा येत असेल तर तो हे करता येतो. त्यानंतर विचार करता भारतीय संविधानामध्ये अजून काही